काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं. भारतीय जनता पक्षाने तर ह्या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत. इकडे आमदार नाही, वरती काही पॉलिसी ठरल्या आहेत, पण इथे निलेश आहे ना, तर त्याला तो पैसा मिळाला पाहिजे हे सांगणारे रवींद्र चव्हाण साहेब. महाराष्ट्रात कोकणातील मालवण नगर परिषद निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. एका जिल्ह्यात समविचारी पक्षातून पुढे आलेले दोन भाऊ आणि त्यांच्या दोघांच्या राजकीय महत्वाकांक्षेचं युद्ध युती विरुद्ध युतीचाच घटक पाहायला मिळत आहे. घराण्यातील संघर्ष आता सरळ जनतेसमोर आला असून त्यातून निर्माण झालंय विकास विरुद्ध फेक नेरेटिव्ह रक्ततप्त रणांगण. महायुतीच्या आधारावर सत्तेत आलेले निलेश राणे आता त्याच भाजपवर चिखलफेक करताना दिसत आहेत. ज्या पक्षाने त्यांच्या घराण्याला उचलून धरलं, ओळख दिली, सत्ता दिली, त्याच पक्षाविरोधात बरळणं हे केवळ हतबलपणाचं राजकारण असल्याची टीका होत आहे. स्थानिक पातळीवर गुंडगिरी केली की नेता होता येत नाही हे लोकशाहीत कधीच चालत नाही आणि तेच निलेश राणे यांना समजत नाही. म्हणूनच त्यांची स्वतःची प्रतिमा धुळीस मिळते. या उलट भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असल्याचं काही महिन्यापूर्वी आमदार निलेश राणेंनी जाहीर सभेत बोलून दाखवलं होतं. 288 पैकी जर आपल्याला 50 नावं लक्षात नसतील तर विचार करा त्या मतदारसंघाला न्याय कसा मिळणार, कोण ओढणार तो सगळा फंड. आपलं नशीब चांगलं, आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब मिळाले, इकडे राणे साहेब मिळाले, नाहीतर 2.5 वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो तेही करू शकलो नसतो. म्हणून विशेष आभार मी मनापासून या दोघांचे मानतो. खास करून रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मला भावासारखं सांभाळलं. माझं गेलेलं पत्र कधी रिटर्न आलं नाही, ते काम होऊनच रिटर्न आलं. म्हणून मी मनापासून यांचे आभार व्यक्त करतो. रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ मालवणला 650 कोटी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी तब्बल 3,500 कोटीचा निधी दिला. कातकरी बांधवांना घरे, आरोग्यासाठी टेलिमेडिसिन, उद्योग, पर्यटन वाढ असा विकासाचा ठोस आलेख जनतेसमोर ठेवला. मग प्रश्न उरतो, या सर्वात निलेश राणेंचं योगदान नक्की काय? तर उत्तर अजूनही शून्यच. भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना, आम्ही असो, आमचे सहकारी असो, आम्हाला बरोबर घेतलं, आशीर्वाद दिला, प्रत्येकाला पदं दिली, मला आमदार केला, मला मंत्री केलं, सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं. ह्याच भारतीय जनता पक्षाने केलं. शहर विकास आघाडीच्या सभांमध्ये विकासाचा एकही मुद्दा नाही. फक्त आरोप, फक्त फेक नेरेटिव्ह आणि वैयक्तिक स्वार्थ. मतदारावर दबाव, कार्यकर्त्यांवर गुन्हेगारी कारवाईचे आरोप हे नेतृत्वाचं लक्षण नव्हे, हे तर हतबलतेचं दर्शन असल्याचं स्थानिक लोक बोलतायत. भाजपने मात्र शहर विकासासाठी स्पष्ट विजन डॉक्युमेंट तयार केलं आहे, संकल्प से सिद्धी. त्यामुळे सिंधुदुर्गात लढाई अगदी स्पष्ट आहे. भाजपचा विकास बनाम शहर विकास आघाडीचं फेक नेरेटिव्ह. आता निर्णय जनतेचा आहे. जनता कुणाच्या बाजूने उभी आहे हे लवकरच निकाल जाहीर झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे.